हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। मी आहे अबोली, स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईव्ह या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। खोपोलीवरून माहेरावरून आले आणि आता आराम पण झालेला आहे, कारण की आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो, मी तुम्हाला सांगितलं। प्रचंड पाय दुखत होते त्याचे, मग आराम केलेला आहे 2 दिवस मस्तपैकी। आणि म्हणजे आता घरदार आवरायला तर घ्यायचंच आहे, बट माझ्या नंदेचं लग्न आहे, यांच्या मावशीच्या मुलीचं। आराम तर तसा नाही आहे, कारण सारखं आता तिकडे जाणं येणं होणारच आहे। आता 2 दिवस तर राहून आले मी, बट म्हटलं आता इकडचे आवरायचे, स्वराची स्कूल पण सुरू होणार आहे। तर आज सवाष्णींचा कार्यक्रम आहे, मी आता रेडी होणार आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला। मी जी वारली प्रिंटची ब्ल्यू साडी तुम्हाला दाखवली होती आणि तो व्हाईट कलरचा चिकनकारीचा ब्लाऊज, आज तो वेअर करणार आहे मस्तपैकी। आणि कार्यक्रमाला जाऊया आपण मस्तपैकी सवाष्णींच्या। तिकडे काय काय होतं ते मी तुम्हाला दाखवते। स्टे ट्यून। ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चलो आता आम्ही दोघी चला रेडी झाले आणि मिस्टर घ्यायला येणार होते, बट त्यांचं कॅन्सल झालं, त्याच्यामुळे आम्हाला आणखीनच लेट झालेलं आहे। ओला बुक केलेली आहे, मस्तपैकी ब्ल्यू कलरची साडी वेअर केलेली आहे आणि व्हाईट कलरचा ब्लाऊज एकदम सूट होतं त्याच्यावर। साडीतला ब्लाऊज मी नाही शिवून घेतला, हा व्हाईट कलरचा त्यासाठीच खास घेतला होता या साडीसाठी। मला ही साडी प्रचंड आवडलेली आहे, अगदी हलकी फुलकी आहे आणि साधी आहे, जास्त काय आपली महागातली पण नाही आहे। आणि इकडे जेवण वगैरे आता वाढण्याची तयारी सुरू झालेली आहे। मस्त वातावरण वाटतं, लग्नाचं असं वातावरण असलं की कसं छान वाइब्स येतात। सगळ्या आहेत, म्हणजे माझ्या सासूबाईंना 5-6 बहिणी आहेत, तर त्या सगळ्या होत्या। बहिणींच्या सुना, त्यांची मुलं सगळेच होते, बट सवाष्णी होत्या म्हणून लेडीज इकडे फ्रंट म्हणजे हॉलमध्ये होतो आम्ही। असा काहीसा आमचा कार्यक्रम चालू होता, आता जेवण वगैरे वाढणं। आम्हाला आज स्पेशल मान होता, त्याच्यामुळे आम्ही बसून घेतलं होतं आणि बाकीचे आम्हाला वाढत वगैरे होते, काही शेजारचे काही ओळखीचे असे। माझ्या शेजारी बसल्यात ब्ल्यू कलरच्या साडीमध्ये, त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, म्हणजे मावस असं, सख्खत कोण नाही, हे एकटेच आहेत, तर मावस जाऊबाई असं आहे। असा आमचा कार्यक्रम चालू आहे। आणि या ज्या पाय धुण्याचा कार्यक्रम करतायत त्या आमच्या म्हणजे माझ्या सगळ्यात छोट्या सासूबाई आहेत, मावस सासूबाई म्हणता येईल, त्या आहेत।
या आमच्या नवरीबाई सगळ्यांच्या पाया पडल्या, नमस्कार केलेला आहे आणि अशा प्रकारे सवाष्णीचा कार्यक्रम, पहिला कार्यक्रम जो होता तो छानपैकी पार पडलेला आहे। त्यानंतर इकडे पान सुपारी देण्यात येते, म्हणजे पुरणपोळीचा बेत होता छानपैकी असा जेवणाचा, तर तो झालेला आहे। त्याच्यानंतर वाण देण्यात आले, ओटी भरण्यात आली सगळ्या सवाष्णींची आणि पान सुपारी देण्याचा कार्यक्रम। मग बाकीचे जे होते ते गेले, आम्ही सगळे आता घरातले। आणि मग इकडे लग्नाला काय कोण घालायचं, काय करायचं, कसं हेअरस्टाईल करायचं याच्या गप्पा टप्पा चालल्या होत्या। मोठी हेअरस्टाईल म्हणजे जे गंगावण होतं, काय म्हणतात त्याला, वीक वगैरे, तर ते सगळे लावून पाहत होते, सरांनी पण लावलं आणि खूप मजा मस्ती गप्पा हसी मजाक तर चालूच असतं लग्न घरात। सो ते झालं, आम्ही म्हणजे इकडेच होतो संध्याकाळपर्यंत आणि याच्यानंतर आता एक एक कार्यक्रम सुरू होतील। सो असं छानपैकी आजचा सवाष्णीचा कार्यक्रम झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला? छोटासाच व्हिडिओ होता आणि व्हिडिओ थोडेसे लेट झालेले आहेत कारण मी या कार्यक्रमांमध्येच बिझी होते। खोपोलीवरून आली तशी रोज सकाळी उठायचं, आंघोळ वगैरे इकडे करायची फ्लॅटवर आणि तिकडे जायचं त्यांच्या घरी आणि संध्याकाळी यायचं, त्याच्यामुळे एडिटिंगला वगैरे असा वेळ नाही मिळाला। सो आता मी निवांत झालेली आहे। सो लवकर आता ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल, कृपया समजून घ्यावे। आणि असे ब्लॉग आवडले, लग्नाचे ब्लॉग्स आहेत आता, तर ते नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया आणखी एका एक्साइटिंग ब्लॉगमध्ये। स्टे ट्यून, स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा। छान असा पाऊस सुरू झालेला आहे, सो मजा करा, बट तब्येतीची पण काळजी घ्या। बाय बाय।